माझ्या आत्याचा नवरा वारल्यावर ती आमच्या घरी आली आणि घरची सगळी कामं करून आमची काळजी घेऊ लागली. पण तरीही आई माझ्या आत्याला शिव्या घालत राहायची आणि वडील घरी आले की बाबांना भडकावून द्यायची की तुमची बहीण अनेक पुरुषांसोबत फिरते. मग वडिलांनी आत्याला अंधाधुंद छळायला सुरुवात केली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आत्या घरातून निघून गेली. तेव्हा आईला खूप आनंद झाला. मी कॅनडाला गेलो आणि तिथे 10 वर्ष राहिलो. नंतर परत आलो. एका भिकारणीने माझा शर्ट मागून ओढला. मी मागे वळून पाहिले तेव्हा मला धक्काच बसला, कारण ती बाई तर आत्या सर्वांच्या नजरेत गुन्हेगार बनून बसली होती. पदराच्या कोपऱ्याने ती पुन्हा पुन्हा आपले अश्रू पुसत राहिली आणि हेच म्हणत राहिली की भाऊ, माझ्यावर विश्वास ठेव, मी काही केले नाहीये. वहिनींचा फक्त गैरसमज झाला आहे. मी यापूर्वी कधीही तुमच्या सन्मानांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही आणि आताही मी तुमच्या सन्मानाचा अपमान करू दिलेला नाही. माझ्या वडिलांच्या पाठीमागे उभी असलेली माझी आई लगेच रागावली आणि म्हणाली की ही बाई खोटं बोलत आहे. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा ती त्याच्याबरोबर रस्त्यावर उभी होती, हसत होती आणि बोलत होती. आत्या म्हणाली, भाऊ, मी आगीची शपथ घेते, माझ्या डोक्यावर ही विधवेची पांढरी साडी आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझे चरित्र स्पष्ट आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मला दोष देऊ नकोस. पण जे ऐकून आई लगेच रागावून म्हणाल्या की आम्ही आरोप करतोय का? तुझे कुणाशी संबंध नाही तर तू गरोदर कशी? ते मूल कुणाचे आहे? तुझे पोट कुठून वाढले? तू कोणाचं अवैध मूल घेऊन फिरत आहेस? आईकडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले. माझ्या वडिलांचा चेहरा लाल झाला आणि ते माझ्या आत्याकडे पाहू लागले. रागाने लाल होत आत्या रडत उठली आणि माझ्या आईच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली, माझ्या चारित्र्याला एवढ्या प्रमाणात दोष देण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू माझ्या मुलावर अत्याचार केलास. आत्या अजून काही बोलणार त्याआधीच वडील धक्क्यातून बाहेर आले. काठीने आत्याला मारू लागले. आत्याचा छळ सुरू केला. माझ्यावर विश्वास ठेव भाऊ, हे मूल माझ्या पतीचे आहे. मला दोष देऊ नका. मी कोणतेही पाप केले नाही. माझं चारित्र्य अजूनही स्वच्छ आहे. पण माझ्या वडिलांवर माझ्या आईच्या बोलण्याचा प्रभाव पडला. मी आत्याला आईवडिलांपासून दूर घेऊन वेगळ्या खोलीत नेले. माझ्या वडिलांना खूप राग आला. त्यांचा मार्ग असता तर त्यांनी आत्याला मारले असते. वडिलांनी सांगितले की मी माझ्या घरात या दुष्ट बाईला क्षणभरही सहन करणार नाही. हे सर्व पाहून आईला खूप आनंद झाला. कदाचित तिला माझ्या वडिलांना लाजवायचं असेल. मी आत्याला उचलून माझ्या खोलीत आणले. ती जोरजोरात रडत होती. माझ्या वडिलांनी तिला खूप मारले होते. ती वेदनेने ओरडत होती. आत्या माझा हात धरून रडू लागली. ती म्हणाली, बघ बेटा, तू मला ओळखतोस. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? मी काही केले नाही. मी शुद्ध आहे. पण माझ्या वहिनीने माझ्यावर आरोप करण्याआधी एकदाही विचार केला नाही. ती माझा इतका तिरस्कार का करते हे मला माहीत नाही. पण माझ्या आत्याची तब्येत खराब असल्याने माझ्या आईने जाणून बुजून केले आहे. मी आत्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि डॉक्टर तिला तपासू लागले. खूप उशीर झाला होता. तेव्हा डॉक्टरांनी मला जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. माझी झोप उडाली होती. मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो आणि आत्याला सर्वत्र शोधू लागलो. आत्याच्या शोधात मी दिवसभर भुकेने तहानलेल्या रस्त्यावर भटकत होतो, पण मला ती कुठेच सापडली नाही. बाबांनी मला शोधायला सांगितले होते आणि आई तिचा खूप छळ करत होती. कदाचित त्यामुळेच ती निघून गेली. मी घरी परतल्यावर माझ्या वडिलांनी मला आत्याबद्दल विचारले. मी त्यांना काय झाले ते सांगितले आणि आईने संधी मिळताच म्हणाली की ती तिच्या प्रियकरासह पळून गेली असावी आणि ती कुठे जाऊ शकते. पतीची आठवण येत असेल. माझे मन अस्वस्थ झाले. रात्रीचे 12 वाजले होते आणि माझी आत्या कुठे होती हे मला माहीत नाही. बिचाऱ्या निरपराध व्यक्तीवर ज्या परिस्थितीत घाणेरडे आरोप होत होते, मला ते पाहवत नव्हते. निंदा करणाऱ्याला क्षमा नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला भूतकाळातील दृश्य आठवत होती. शाळेतून घरी परतून 5 तास झाले होते आणि त्या 5 तासात आत्याला शांत बसण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे जेव्हा ती एखादं काम करायची तेव्हा माझी आई तिला दुसरे काम करायला सांगायची. आत्या आल्यावरच आईला सगळे काम आठवते असे वाटले. आत्या एक दिवस आमच्या घरी भेटायला आली, पण आत्या येताच आईने बहाणे केला की ती आजारी आहे. घरही अस्वच्छ आहे. वडील कामावर गेले आहेत. मग आत्या घरातील सर्व कामे करू लागली, जे ती आनंदाने करत होती. माझी एकुलती एक आत्या मोलकरणीप्रमाणे संपूर्ण घर साफ करण्यात व्यस्त असायची.
माझी आत्या अतिशय निरागस होती. तिने समोरच्यांना प्रत्युत्तर दिले नाही. तिची कृती समजण्यासारखी होती, मात्र ती काही बोलली नाही. दिवसभर काम करून थकून आत्या माझ्याकडे आली, म्हणून मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, जिथे थकव्याच्या खुणा दिसत होत्या, पण तरीही ती हसत होती. मी लगेच तिच्याशी बोलू लागलो. आत्याचा नवरा तिला घ्यायला आला होता आणि मग आत्याने मला जवळ घेतले आणि निरोप घेतला व घर सोडले. मला त्या क्षणी रडावेसे वाटले, पण आईने त्यांना भेटण्याची तसदीही घेतली नाही. माझ्या आईला पहिल्यापासून आत्या आवडत नव्हती. ती खूप धार्मिक होती आणि दिवसातून 5 वेळा प्रार्थना करत असे. तिला क्षमा करावी हे माहीत होते, पण आईला वाटले की वडिलांनी चांगले आणि आदराने वागणे ही चांगली कल्पना आहे. तिला वाटले की आपली आत्या हे सर्व दाखवण्यासाठी करत आहे. आत्याचा नवरा खूप चांगला होता. निदान माझी आत्या सासरच्या घरी सुखी जीवन जगत आहे हे पाहून मला आनंद झाला, पण कदाचित तिच्या नशिबात आनंदी राहणे लिहिलेले नव्हते. तिच्या लग्नाला काही महिनेच झाले होते की तिच्या आयुष्यातील विध्वंसाने तिचे जीवन पुन्हा एकदा दुःखाने भरले. एके दिवशी आमचा शाळेतला शेवटचा दिवस होता. शाळेतून सुट्टी मिळाल्यावर मी माझ्या मित्रांसोबत घरी फिरायला लागलो. आज आमचा 10वीचा शेवटचा दिवस होता आणि काही दिवसांनी पेपर सुरू होणार होते. आम्ही रस्त्याच्या कडेला चाललो होतो आणि बोलण्यात मग्न होतो. तेवढ्यात आम्हाला स्फोटक आवाज आला. तेव्हा माझ्या हृदयाला धक्का बसला. हृदय धडधडत होते. ते बाहेर पडेल असे वाटले. कार आणि रिक्षावाले धावत होते. कदाचित ते जिवंत असतील आणि ते लोकांना मदतीसाठी ओरडत होते, पण आजूबाजूच्या लोकांनी लगेच त्याच्या खिशातून मोबाईल काढून त्यांचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटले. मी आणि माझे मित्र लगेच पुढे निघालो आणि गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली आणि रेस्क्यू टीमला फोन करायला सुरुवात केली. माणुसकीच्या हेतूने मी मदत करत होतो, पण नंतर माझी नजर उलटलेल्या गाडीखाली गेली आणि मला दिसणारे दृश्य पाहण्यासारखे नव्हते. मी माझ्या भुवयात चालल्या आणि अनेक पावले मागे घेतली, कारण गाडीखाली रक्ताने माखलेला माणूस होता, जो दुसरा कोणी नसून खरे तर तो माझ्या आत्याचा नवरा होता. हे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले आणि ताबडतोब त्यांना इतरांसह दवाखान्यात नेले. हा अपघात झाला तेव्हा तो रस्त्यावरून चालला होता आणि त्यालाच त्याचा फटका बसल्याची शक्यता आहे. घरी फोन करून आत्याच्या नवऱ्याची अशी अवस्था झाली आहे हे सांगण्याची हिंमत होत नव्हती. किती वेळ फोन वाजत राहिला, पण फोन उचलला नाही. आईने फोन उचलला तेव्हा ती झोपली होती. आईला सांगितले की कशी तरी आत्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये ये, कारण तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकून आई गप्पच झाली आणि मग ती म्हणाली, तुला काय एवढा पोळका येतो त्यांचा? जिचा नवरा आहे ती सांभाळेल. आता घरी परत ये, तू आम्हाला खूप त्रास देत आहे. मला आईची अवस्था माहीत होती, त्यामुळे फोन बंद केला. पण तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, तुझ्या काकांचे निधन झाले आहे. हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. मी तिथेच पडलो आणि हिंमत जमवून वडिलांना फोन केला. काही वेळाने ते आले आणि आम्ही मृतदेह घेऊन आत्याच्या घरी पोहोचलो. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे आत्या बेशुद्ध पडली होती. या अवस्थेत पती परतेल याची आत्याला कल्पना नव्हती. अनेक दिवस वातावरण उदास राहिले आणि मग आम्ही आत्यासोबत आमच्या घरी आलो. त्यामुळे आईला फारसा फरक पडला नाही. आत्याबद्दल तिचा दृष्टिकोन अजूनही तसाच होता. तर आत्या डोक्यावर पांढऱ्या साडीचा पदर घालून शांतपणे खोलीच्या एका कोपऱ्यात बसायची. आमच्या गावात हे तत्व प्रचलित होते की नाही माहीत नाही, पण माझ्या आईने ते अतिशय काळजीपूर्वक पाळले. आईने आत्याला रंगीबेरंगी कपडे घालणे हराम ठरवले होते. आत्या एकतर पांढरे कपडे घालायची किंवा काळे कपडे घालून बाहेर पडायची. घरी चांगले अन्न असेल तर आई सर्व अन्न आमच्यासाठी ठेवायची आणि आत्याला स्वतःसाठी डाळ बनवायला सांगायची, कारण विधवा महिला ही चांगले अन्न खात नाही. तिच्या आयुष्यातील सर्व सुख अजूनही संपले आहे. पती मातीखाली गाडला गेल्यावर माझ्या आईच्या कडू शब्दांना ती माफ करायची. आत्याच्या पतीचे निधन होऊन 1 महिना उलटून गेला होता. त्या दिवशी आईने आत्याला बाहेरून भाजी आणायला पाठवले. जेव्हा आत्याने आईकडून हे ऐकले तेव्हा तिने लगेच सांगितले की मी एक विधवा आहे, बाहेर जाऊन भाजीपाला आणणे, त्या भाजीवाल्याशी बोलणे गैर आहे. परंतु आईला याचा त्रास झाला नाही. म्हणाली, जा आणि भाजी आण. त्या दिवशी आत्या असहायतेचे प्रतीक बनली आणि भाजी खरेदी करण्यासाठी चेहरा लपवून बाहेर पडले. त्यावेळी मी माझे पेपर आणि अकॅडमीच्या तयारीत व्यस्त होतो. मी परत घराकडे येत असताना वाटेत आत्या दिसली. तिच्या हातात भाजीपाला होता. ती घराच्या गल्लीकडे निघाली. तेव्हा हातात ठेवलेल्या भाज्या पडल्या. तेव्हा दुकानदार आवाज देऊ लागला आणि भाज्या भरू लागला. त्यावेळी रस्त्यात एक व्यक्ती उपस्थित होती. भाजी पडताना पाहून त्यांनी तात्काळ उचलण्यास मदत करण्यास सुरुवात केली.
आमच्या घराच्या वरच्या मजल्यावरून हे दृश्य स्पष्ट दिसत होते, जे आईने पाहिले होते, पण ती पप्पांसमोर अशी वागेल असं कधीच वाटलं नव्हतं. हे दृश्य पाहून मी ताबडतोब आत्याकडे पोहोचलो आणि भाजी घेऊन घरी येऊ लागलो. आत्याचा संपूर्ण दिवस घरातील कामात आणि आईची भाजी आणण्यात जात असे. आई आत्याला एकटीला काही काम करायला घराबाहेर पाठवत असे आणि परत आल्यावर तिला वाटेत एखादा माणूस भेटला की आई बाबांना 4 गोष्टी मिसळून सांगायची. हळूहळू आत्याची तब्येत बिघडायला लागली आणि ती दिवसभर काम करायची आणि रात्री तिला ताप यायचा, पण तरीही आईला तिची दया आली नाही आणि ती कोणताही अपवाद न करता सतत काम करत राहिली. आत्या घाबरून उलट्या करू लागली. त्यावेळी मीही घरी हजर होतो. आईने आत्याला या अवस्थेत पाहिल्यावर ती थक्कच झाली आणि लगेच तिला दवाखान्यात नेले. मी पण त्यांच्यासोबत दवाखान्यात होतो. डॉक्टरांनी काही चाचण्या लिहून आत्याला तापाचे औषध देऊन घरी परत पाठवले. आजकाल मी माझ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीत व्यस्त होतो, कारण मला मॅट्रिकनंतर कॅनडामध्ये पुढील शिक्षण घ्यायचे होते. आत्याची अवस्था पाहून आई तिला सतत विचित्र गोष्ट सांगायची, जी ती शांतपणे ऐकायची. आत्याचे दिवस संपायला अजून काही अवधी बाकी होता. शिष्यवृत्तीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणार होता. मला आत्यानंद झाला ही माझी वर्षानुवर्षीची इच्छा होती, जी आता पूर्ण होणार होती. मला पुढील शिक्षण कॅनडामध्ये शिष्यवृत्तीवर घ्यायचे होते आणि आज ते स्वप्न पूर्ण होणार होते. मला माहीत होते सर्वात जास्त आनंद माझ्या आत्याला होईल. मला शिष्यवृत्ती मिळाली ही बातमी सगळ्यांना सांगण्यासाठी मी आनंदाने घरात प्रवेश केला. माझ्या वडिलांना सर्वात जास्त आनंद होईल, पण आत पाऊल ठेवताच माझ्या कानावर आलेले आवाज ऐकून माझा चेहरा फिका पडला. आईच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि आईवडिलांसमोर केस धरून उभी होती, तर आत्या हात जोडून रडत होती. तसं काही नाही वहिनी, तुम्ही जे विचार करत आहात ते पूर्ण खोटे आहेत. पण आई रागावली आणि आत्याच्या तोंडावर चापट मारली आणि आत्या फरशीवर पडली. आणि हे दृश्य पाहून मी लगेच आत पळत आलो आणि आईला पकडले. आत्या रडताना तेच बोलत जात होती, मी असे काही केले नाही, मला दोष देऊ नका. आई आत्याच्या चेहऱ्यावर रिपोर्ट्स फेकून म्हणाली की जर असे असेल तर मग तू गर्भवती आहेस असे हे रिपोर्ट का सांगत आहेत. आईचं हे ऐकून पायाखालची जमीनच निघून गेली. मी अनैच्छिकपणे माझे डोळे उघडले आणि एक खोल थंड श्वास सोडला. पालकांना तिची पर्वा नव्हती, पण माझी आत्या तशी नव्हती हे मला माहीत होते. हे मूलही तिच्या नवऱ्याचे होते, पण आत्याचा अपमान करण्यासाठी आईने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. 2 दिवस आत्याचा शोध घेत राहिलो, पण मला ती कुठे सापडली नाही. मला माझ्यापेक्षा लहान 3 भाऊ आणि बहिणी होत्या, जे वसतिगृहातून अधूनमधून घरी येत असत. त्यांना आत्यामध्ये फारसा रस नव्हता, पण माझे आत्यावर खूप प्रेम होते. मी भारत सोडला तेव्हा माझी आई माझ्या वडिलांवर रागावली होती. ती आत्याशी नीट वागत नव्हती हे मला माहीत होतं. माझे मन पूर्णपणे तुटले होते. कॅनडाला जाण्याचा आनंद मावळला होता. मी त्या दिवशी विमानतळावर एक शेवटची नजर टाकली आणि नंतर भारताचा निरोप घेतला आणि कॅनडाला आलो. इथे येताच शिष्यवृत्तीवर माझा अभ्यास सुरू झाला, पण असे असूनही मी माझा खर्च भागवण्यासाठी तिथे एक नोकरी करू लागलो. घरच्यांनी अनेकदा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी शक्य तितक्या लहान पद्धतीने बोललो, पण माझ्या मनात त्यांचा राग होता, ज्याचा मी माझ्या वडिलांना आणि आईला उल्लेख केला आहे. त्यानंतर मी पुन्हा कोणाशीही संपर्क ठेवला नाही आणि मी आपल्या अभ्यासात आणि नोकरीत व्यस्त झालो. मी माझा जुना नंबर बंद केला होता. अभ्यासासोबतच मी चांगलं काम करू लागलो आणि एका भारतीय मुलीशी लग्न केलं. तिच्याशी बोलून मला आत्याची आठवण आली. निदान मला माझ्या पत्नीला आईच्या स्वाधीन करून त्यांच्या नशिबात आणायचे नव्हते. मी कॅनडामध्ये घालवलेली 10 वर्षे खूप मोठी होती. मी 2 जुळ्या मुलांचा बाप झालो होतो. एके दिवशी माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मला भारतात परत जावे लागले. मी या क्षणी माझ्या पत्नी आणि मुलांना सोबत घेणे योग्य मानले नाही आणि आधी माझे तिकीट बुक केले. त्या दिवशी 10 वर्षानंतर मी माझ्या धर्तीवर परत आलो. सर्व काही तसेच होते. मनात एक विचित्र अस्वस्थता होती. डोके वर काढले होते. मी विमानतळाच्या बाहेर आलो आणि कार बुक करू लागलो. पण त्यानंतर मला रस्त्याच्या पलीकडे एक भिकारीण दिसली. अनेक वाहनांना धडकणे टळले. गाडीत बसून घरी जायला लागताच त्याच भिकारिणीने माझा शर्ट पकडून ओढलं. मी माझ्या कपाळावर द्वेष आणला. मी मागे वळून पाहिलं तर मला धक्काच बसला. माझ्यासमोर उभी असलेली बाई भिकाऱ्याच्या रूपात माझी आई होती. ती मला पाहून रडायला लागली. कधी ती माझ्या कपाळाचे चुंबन घ्यायची, तर कधी माझा हात घाणेरडा करायची. की कारण विचारल्यावर ती म्हणाली की तू गेल्याच्या दिवशी
मी माझ्या बहिणीला तुझ्या आत्याची सत्यता सांगत होते की मी मुद्दाम तिच्यावर आरोप केले आणि तिला कायमचे घराबाहेर काढले. मी तिच्यासोबत घरी गेलो तेव्हा पप्पा बेडवर पडलेले होते आणि जोरजोरात श्वास घेत होते. मला पाहून तो रडू लागला आणि मला मिठी मारली आणि पश्चाताप होऊ लागला. शेवटी बहिणीची बदनामी झाली आणि आज त्यांना असा त्रास होत होता. ते कर्करोगाचे रुग्ण होते. काही दिवसांचे पाहुणे होते. आईला पाहून त्यांना राग आला, पण आता जे पेरले होते तेच कापायचे होते. माझ्या आत्यावर आधीच माझा विश्वास होता. एकाची बाजू ऐकून निर्णय घेऊ नका. पण काही दिवसांनी वडील वारले आणि आई पण वेड्यासारखी बडबड करत होती. सगळे भाऊ बहीण इतर शहरात लग्न करून आपलं आयुष्य जगत होते. आईसोबत राहण्याची कोणालाच इच्छा नव्हती. आई म्हणाली की मरण्यापूर्वी तिला आत्याची माफी मागायची आहे. माझा मृत्यू झाला तर माझ्या वतीने तू तिची माफी मागावी. इथे आल्यानंतर मला नैराश्याने ग्रासले होते. काही वेळाने आईही वारली आणि जेव्हा मी कॅनडाला परत जाऊ लागलो तेव्हा मी काही कल्याण केंद्राचे कर्मचारी रस्त्यावर भिकाऱ्या मुलांना अन्न वाटप करताना पाहिले. मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांच्यापैकी एकीला पाहून मला आश्चर्य वाटले. ती माझी आत्या होती. आज त्यांचा मुलगा 10 वर्षाचा झाला होता आणि प्रत्येक वाढदिवसाला ती गरीब मुलांना खाऊ वाटून देत होती. येथून निघून गेल्यानंतर ती एका अनाथाश्रमात गेली आणि तिथून तिच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. तिने आपले शिक्षण चालू ठेवले आणि मग ती त्याच अनाथाश्रमात प्रभारी म्हणून गरीब आणि सोडून दिलेल्या मुलांची काळजी घेऊ लागली. आज ती एक स्वतंत्र स्त्री आहे आणि ती एकटी होती. मला तिचा अभिमान वाटत होता. आई आणि बाबांचे ऐकून तिने त्यांना नेहमीप्रमाणे माफ केले आणि ती तिच्या मुलांसह आनंदी होती. माझे स्वतःचे घर आणि सर्व सुखसोयी होत्या. तिला आनंदी पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मग मी माझ्या पत्नी आणि मुलांसह कॅनडाला परतलो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.